म्हणजे माझी ताई अजून छान दिसेल. ओळखलं नाहीस का मला? ज्या हातात सौभाग्याच्या बांगड्या दिसत होत्या त्या हातात विनाशाची माया दडलेली आहे. आता माझ्यापासून तुमची सुटका नाही. मी कुठला देव कासार नाही. मी आहे मायावी असुर छद्मासूर. जो आनंदाच्या दारातून आत येतो आणि क्षणात उत्सवाला भयाचं ग्रहण लावतो. मावशी, मला थोडं पाणी मिळेल का? होय, आणते थांब. घे पी. आभारी. काय हो, गावात कुणीच दिसत नाही आजूबाजूला. अव काय सांगायचं, गावात आसुराने हाहाकार माजवला होता. तवाधारनं या गावातलं बाप शेजारच्या गावात जायला लागलेत बघा. आता आम्हाला तुळजाईला साकडे घालायला जायचं होतं, पण तुळजाईचा विवाह होणार होता ना. गावानं ठरवलं की उगीच देईला कशाला त्रास द्यायचा, तर जसं चालू आहे तसं चालू राहू दे. देवींच्या विवाहाची वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली होय? म्हणजे काय? मग तुम्हाला तर माहिती असेलच, आज महालामध्ये कोणता सोहळा आहे? आज महालात बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे आणि समद्या देवी येणार आहेत. जशा ओवाळणीच्या समारंभाला आल्या होत्या की मी, अगदी तशाच. ए, काय म्हणतेस ओवाळणी? ओवाळणीचं नाव काढू नको. तुला माहित नाही बाय, त्या समारंभात देवीच्या अगदी समध्या जवळच्या योगिनीनं तिला दगा दिलाय. वय हाय माहिती. अगं मोठ्या मोठ्या युद्धात असंच असतं या. आपल्या जवळची माणसं आपल्या पाठीत सुरागूप असतात. हे पहा, काहीतरी बोलू नका. म्हणजे हे सगळं देवीच्या योगिनीनंच केलंय कशावरनं? असुरांचा डाव पण तर असू शकतो ना. असुरांचा डाव देवी आई हाणून नाही वय काढणार. त्या दगाबाज योगिनीच्या विरोधात आता पुरावे पण गोळा झाले. ती हे बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की आपण त्या महालापासनं आणि तिथल्या सत्यापासनं लई दूर आहोत. जी गोष्ट आपण आपल्या डोळ्यांनी बघितली नाही आणि आपल्या मनाला समजली नाही, त्याबद्दल कुजगोष्टी करायचा अधिकार आपण स्वतःला देऊ नये. ए बाये, तुला तिचा एवढा पुळका येत असेल की नाही, तर आत्ताच्या आता चालती होईत ना. आणते. देवीच्या विरोधात असं कट रचणाऱ्यांचं असंच झालं पाहिजे. होय, बरोबर आहे. तुम्ही असं का केलं देवी? कुणी अधिकार दिला तुम्हाला माझ्यावर खोटे आरोप लावण्याचा? आता देवींची योगिनी काय, पण तुमच्यामुळे मला माणूस म्हणून पण जगता येत नाहीये देवी. छद्मासूर आहे मी, महिषासुरांच्या मायावी असुरांपैकी एक. तुळजा, असुर नरेश महिषासुरांचा संदेश घेऊन आलोय. तुझं लग्न ते कधीच पूर्ण होणार नाही. शेवटची संधी देतो तुला तुळजा. असुर नरेश महिषासुरांशी विवाह कर, नाहीतर जसं मी मायावी रूप धारण करून दैवी शक्तींनाही भ्रमात ठेवलं, तसं क्षणाधार तुझ्या देवी शक्तींचाही नाश करून तुला उचलून असुर नरेश महिषासुरांसमोर घेऊन जाईल. मी छद्मासूर आहे तुळजा.
प्रत्यक्ष ब्रह्मदेवांकडून अभेद्य मायावी रूपाचं वरदान मिळालेला असू. त्यामुळे तू आता विचार कर, तुला काय करायचं आहे ते. असुर नरेश महिषासुरांशी विवाह करायला तयार हो. लग्न धमकीने होत नसतं आणि आमचा निर्णय बदलण्याची ताकद कोणातही नाही. आणि राहिला प्रश्न ब्रह्मदेवांच्या वरदानाचा, तर मायावी रूप धारण करून कपट करण्यात कसला पुरुषार्थ. तो तर भेकडपणा झाला. वरदान देवांकडून मिळाले ना, मग देवत्वाची लाज तरी राख. आमच्या दैवी शक्तीसमोर तुझं हे माया जाळ जास्त वेळ टिकणार नाही. तू विसरतेस तुळजा, तू आता मनुष्य रूपात आहेस. तुझ्यात केवळ दैवी अंश उरलाय. मावळत्या सूर्याभोवती गिरट्या घालणारे पक्षी स्वतःला आकाशाचा स्वामी समजू लागतात. सूर्य मावळताच त्यांचं अस्तित्व अंधारात हरवून जातं. अंधार पडला म्हणून सूर्याचं अस्तित्व संपत नाही. तो केवळ योग्य वेळेची वाट पाहत असतो. आणि जेव्हा तो पुन्हा उगवतो तेव्हा रात्रीचा गर्व राख होऊन वाऱ्यात विरून जातो. तुळजा, ही आमची लढाई आहे. आमच्या आणि महादेवांच्या विवाहात अडथळा आणण्याची ताकद ना नियतीत आहे ना कोणत्या असुरात.
शेवटी ग्रहण लागलंच म्हणायचं. तुझं खरं आहे पोर. सूर्य किती बी शक्तिशाली असला ना तरी त्याला ग्रहण लागतच. आता काय करायचं? आई, तू रडू नकोस. तूच मला लहानपणापासून सांगितलंस ना, चांगल्या माणसांसोबत चांगलंच घडतं आणि आपली ताई सगळ्यात चांगली आहे. तिचे संग का वाईट घडेल? तुळजा, त्या दगाबाज योगिनीच्या विरोधात आता पुरावे पण गोळा झाले. ती देवीच्या विरोधात असं कट रचणाऱ्यांचं असंच झालं पाहिजे. होय, बरोबर आहे. कोणाचं आणि काय वाईट केलं होतं मी? मग माझ्याच वाट्याला असे काटेरी ऋतू का? आयुष्यभर तुझ्या चरणी फुलांसारखे अर्पण होत गेले. माझा स्वतःचा सुगंधही तुझ्या भक्तीत विरघळून टाकला. मग आज त्याच फुलांना असं वाऱ्यावर का उधळून टाकलंस तू देवी? माझ्या अस्तित्वाचं हे कोमेजलेलं फूल होताना तुला काहीच वाटत नाहीये देवी? 4 लोकांमध्ये माझ्या नावाची विटंबना का व्हावी? सांग ना, बोल. मला माहिती तू सारं काही ऐकतीस, पण तुला बोलायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव देवी, ही परीक्षा केवळ माझ्या भक्तीची नाही तर तुझ्या कृपेची देखील आहे. तर माझं मन सतत असं तुटत राहिलं ना तर त्याला जबाबदार मी एकटी नाहीये, तू देखील आहेस. तुला जर ही परीक्षा अर्धवट सोडायची असेल तर मी सुद्धा हा प्रवास इथेच थांबवेन. कारण एकटीने श्रद्धा होऊन देण्याची ताकद नाहीये आता माझ्यात. जिथे शुभ कार्य असतं तिथे समृद्धी स्वतः येते. तुझं लग्न केवळ शक्तीचं नाही तर ते समृद्धी आणि संतुलनाचं आहे. तू आलीस. अशा वेळी न येणं हेच अशुभ ठरलं असतं. काय झालं?
लग्न घरात मुलीच्या आईच्या डोळ्यात असे अश्रू शोभत नाहीत. मग काय करायचं देवी, तुम्हीच सांगा. तुम्ही देवी आहात, आम्ही साधी माणसं आहोत. ज्याला आम्ही देव कसार म्हणत होतो तो असुर निघाला. त्याला जरा बी लाज वाटली नाही देव कासार सारख्या पवित्र देहात प्रवेश करायला, आणि त्यांनी सगळ्यावर पाणी टाकले. स्वतःच्या लेकीचा लग्नाचा विधी असा अपूर्ण राहताना कुठली आई बघल सांगा बरं. आम्हाला माहित आहे, पण हा जगतजननी आई तुळजाभवानीचा चुडा भरण्याचा विधी आहे, आणि तो असा कसा अपूर्ण राहून चालेल. अर्थात तो तितक्याच दैवी पद्धतीने पूर्ण होणार. म्हणजे हा विधी पूर्ण होणार, पर मग हा विधी पूर्ण करणार कोण? लक्ष्मी देवी. म्हणजे माझ्या लेकीचा विधी साक्षात लक्ष्मी करणार. तुमची लेक अखंड ब्रह्मांडाची आई आहे. खरं तर आमचं हे सौभाग्यच आहे की देवीच्या बांगड्या आम्हाला भरायला मिळत आहेत. आणि यासाठी आम्ही नियतीचे सदा पाईक राहू. आता आपण हा विधी सर्वजण सुंदरपणे पार पाडूया. सौभाग्य, मांगल्य आणि समृद्धीचा असा हा चुडा जगाच्या रक्षणकर्त्या देवीसाठी. लक्ष्मी देवी, माझी लेक तुमच्यामुळं माझी लेक खरंच नवरी दिसू लागली बघा. हा बांगड्यांचा नाद ऐकलास? हा फक्त सोहळ्याचा आवाज नाही, एका नव्या आयुष्याचा आरंभ आहे. स्त्रीच्या हातातल्या बांगड्या केवळ अलंकार नसतात, त्याला तिच्या स्वप्नांचा आवाज असतो. तिच्या या बांगड्या महादेवांना वार्ता देतील की देवी येत आहे. त्यांना या आवाजाची काय आवश्यकता? ते तर सर्वज्ञानी अंतर्यामी आहेत. कितीही सर्वज्ञ असले तरी शेवटी ते पती आहेत तुझे. असुरांची चाहूल मिळेल त्यांना अंतर्ज्ञानातून, पण पत्नीच्या मनात काय चालू आहे हे कळण्यासाठी त्यांना या बांगड्यांचा आवाज ऐकावाच लागेल. पुरे आता. पुरे कसं? अगं आत्ता तर सुरुवात झालीये. तुम्ही सगळ्या जणी आमच्या सोबत आहात, म्हणून हा क्षण खूप सुंदर वाटतोय. हे तू आता बोलतेस, पण विवाह पार पडल्या क्षणापासून तू या सगळ्या सख्यांना विसरूनच जाशील.
असुर नरेशांचा डाव पुन्हा फुटला. हा विधी अपूर्ण राहणार होता. पण आयत्या वेळी लक्ष्मी इथे कशी पोहोचली? असुराचा मृत्यू झालाच होता, पण हा सोहळा वाचला कसा?